शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट आहे। साम टीव्हीच्या बातमीनंतर घोटाळ्यातील 580 शिक्षक कर्मचाऱ्यांचं वेतन थांबवण्यात आलेलं आहे। फौजदारी गुन्हे सुद्धा नोंदवण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 जणांना अटक झाली आहे। नागपूरमधून 3, भंडाऱ्यातून 2 जणांना बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, आपण पाहतोय अगदी परवाच आपण ही बातमी प्रसारित केलेली होती आणि त्यानंतर आता त्या शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेले। साम टीव्हीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट दिसतोय। सविस्तर अपडेट या कारवाई संदर्भात। साम टीव्हीचा हे इम्पॅक्ट म्हणावा लागेल, कारण ज्या पद्धतीने साम टीव्हीने आपण ही बातमी लावून धरली होती, मोठ्या प्रमाणात जो आहे शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये हा भ्रष्टाचार सुरू होता। गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर हा भ्रष्टाचार सुरू होता आणि 2012 पासून भरती बंद असताना सुद्धा वर्धा जिल्ह्यामध्ये जवळपास 570च्या जवळपास जे आहे बोगस बनावट नियुक्त्या झाल्या। तसा अहवाल सुद्धा जो आहे तो मंत्रालय स्तरावर झाला होता आणि विशेष म्हणजे हे सगळे अहवाल तयार करताना ज्यांनी अधिकाऱ्यांनी यामध्ये हात होते त्यांनी काय यामध्ये अनेकांकडून पैसे सुद्धा घेतले होते। तसेच सरकारच्या वतीने जो एरियस दिला जातो त्या एरियसवर सुद्धा डल्ला मारण्याचं काम केलं जातं। त्या सगळ्यांच्या संदर्भात मोठी कारवाई झाली असल्याची माहिती जी आहे ते समोर येते आहे। निश्चितच धन्यवाद पराग, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्यामध्ये मोठा शिक्षक घोटाळा सुरू असल्याची बातमी साम टीव्हीने प्रसारित केलेली होती आणि त्यानंतर आता साम टीव्हीच्या बातमीचा हा मोठा इम्पॅक्ट दिसतोय।